आईसाहेब त्यांच्या भगिनी बहीण आणि सन्माननीय त्यांचे बंधू आदरणीय वसंत भोईर साहेब, आमचे ओबीसीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय हरिचंद्र भोईर साहेब, कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक वरुण पाटील साहेब, भिवंडी महापालिकेचे नगरसेवक प्रकाश कावरे साहेब, गोव्यागावचे उपसरपंच संजय दादा कराले, वनगावचे सन्माननीय सरपंच, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, विद्यार्थी व शिक्षक वर्ग, खरोखर विद्यार्थी वर्ग असो या गावाचा विषय असो, या आजचा वाढदिवस साजरा करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागते, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनात ठेवून विद्यार्थी वर्गासाठी कॉम्प्युटर असतील, त्यांच्या शालेय शिक्षणासाठी जी मदत असेल त्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा करणं व आरोग्याचा विषय असेल, आरोग्य कॅम्प करून आपला वाढदिवस साजरा करणं खरोखर तुमच्या गावाच्या दृष्टीने व आमच्या सर्वांच्या दृष्टीने भानुदास भोईरांनी एक कार्यक्रम आयोजन करणे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे। मागच्या अनेक वर्ष त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता। आपण कुठल्याही गावात जेव्हा आपण जन्म घेतो, कुठल्याही घरात जेव्हा आपण जन्म घेतो, आपल्या घरातले संस्कार, गावातले संस्कार आपण जेव्हा आत्मसात करतो आणि ते संस्कार आपल्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा असे चांगले कार्यक्रम, स्तुत्य कार्यक्रम घडत असतात। मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्याकडे असे चांगले कार्यक्रम होतात। या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येताना खरं तर मला प्रदेशला कार्यक्रम होतो, साहेबांच्या सोबत प्रदेशला जायचं होतं, होम मिनिस्टर समोर काही चालत नाही, तर हे त्या कार्यक्रमाला जाणंच नाही। मला साहेबांनी सगळे सांगितलं मुंबईला आपल्याला प्रदेशचा कार्यक्रम बोलून आहे, होम मिनिस्टरचा आदेश आहे, तिकडे जायचंय, त्याच्यामुळे या कार्यक्रमाला त्या निमित्ताने मला येण्याचं भाग्य भेटलं। आणि मी आजच्या या चांगल्या दिवशी त्यांच्या परिवार, त्यांचे जे बंधू असतील, त्यांचे जे सहकारी असतील, त्यांना एक विनंती करेन, आपण वाढदिवसाचं औचित्य साधून हे कार्यक्रम करणं हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे, पण आपण हे कार्यक्रम असं करत असताना का फक्त वलगाव हे संपन्न समृद्ध गाव आहे, या गावातच आपण कार्यक्रम न करता तुमचं प्रेम हे आमच्या आजूबाजूच्या गावांना पण भेटावं ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा भानुदास भोईर व त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वीकार